नमस्कार. आज आपण अतिशय पौष्टिक मिक्स डाळीचे अप्पे बनवणार आहोत. हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. बनवायला खूप सोपे आहेत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी डाळ आणि तांदूळ घेतले. तर डाळ आणि तांदूळ आपल्याला कोणत्याही एकाच कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचे. तर 3 वाटी तांदूळ घेतले, त्याच वाटीने 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, त्यानंतर 1 वाटी पोहे घेतले आणि अर्धा चमचा मेथीदाणे घेतले. आता हे सगळं साहित्य आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचे. याला आता मिक्स करून घ्यायचे. तर यामध्ये आता पाणी घालून आपल्याला हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. तर आप्प्यामध्ये आपण पोहे घातल्यामुळे आप्पे खूप वेळ सॉफ्ट राहतात. आता हे डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. यामध्ये पाणी घालायचे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 तास भिजवत ठेवायचे. 5 तास झाले. आता यातील आपल्याला पाणी काढून घ्यायचे. तर हे पाणी आपल्याला मिक्सरला वाटता वेळेस वापरायचं नाही. तर इथे बघू शकता आपले डाळ आणि तांदूळ छान मऊ भिजले. आता मिक्सरच्या बाउलमध्ये जेवढं डाळ आणि तांदूळ बसते तेवढं काढून घ्यायचे. यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून झाकण लावून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे. तर खूप जास्त बारीक वाटायचं नाही. हे बघा अशा पद्धतीने थोडंसं रवाळच वाटायचं आहे. आता याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचे आणि याच पद्धतीने आपल्याला सगळं डाळ आणि तांदूळ मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे. तर एवढं डाळ आणि तांदूळ मला मिक्सरला वाटता वेळेस अर्धा वाटी पाणी लागलं. आता इथे मी सगळं डाळ आणि तांदूळ मिक्सरला वाटून घेतले. चमच्याने एकदा याला बुडापासून हलवून घ्यायचे. तर पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता, खूप जास्त घट्टही किंवा पातळ करायचं नाही. या पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचे. आता हे पीठ चांगलं मिक्स करून घेतलंय. यावर झाकण ठेवून आपल्याला रात्रभर भिजवत ठेवायचे. तुम्ही जर आप्पे हिवाळ्यामध्ये बनवत असाल तर पिठावर कॉटनचा सुती रुमाल झाकून ठेवायचा आहे. आता पिठाला मी रात्रभर भिजवत ठेवलं होतं. फुलून वरती आलं होतं, त्यामुळे मी परात चेंज केली होती. बघा पीठ आपलं छान फुललंय. आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तर इथे मी सगळ्या पिठाचे आप्पे बनवणार नाही, अर्धं पीठ काढून ठेवणार आहे. हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 2 ते 3 दिवस वापरू शकता. आता राहिलेल्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतले. आता हे सगळं साहित्य आपल्याला पिठामध्ये घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे. तर यामध्ये तुम्ही हवं असेल तर बारीक चिरलेली शिमला मिरची किंवा गाजर देखील घालू शकता. आता चांगलं मिक्स करून घेतलंय. याला आपल्याला तडका द्यायचा आहे. इथे तडका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल गरम करून घेतले. यामध्येच मोहरी, जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे. याला चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा तडका आपल्याला पिठावर टाकून एकत्र करायचं आहे. आता हे तडक्याचं मिश्रण पिठामध्ये मिक्स करून घेतलं आहे. याचे आपल्याला लगेचच आप्पे बनवायला घ्यायचे आहे. आता आप्पे पात्र मी गरम करायला ठेवलं आहे. सुरुवातीला आप्पे पात्र चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये तेल घालायचं आहे. आता तेल टाकून झालं की सुरुवातीला पिठाचं मिश्रण घालायचं आहे. तर साईडने पिठाचं मिश्रण घालायचं आहे, कारण आतमध्ये आप्पे पात्र खूप जास्त लवकर गरम होतं. आता पिठाचं मिश्रण टाकून झालं की झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर आपल्याला हे आप्पे भाजून घ्यायचे. तर इथे मी एका साईडने आप्पे भाजून घेतले. आता पलटून घ्यायचे. तर बघू शकता आप्पे छान फुलले, कलरही खूप सुंदर आलाय. तर आप्पे पलटून झाले की दुसऱ्या बाजूला आपल्याला बारीक गॅसवर आप्पे भाजून घ्यायचे. आता इथे मी दोन्ही साईडला आप्पे भाजून घेतले. आता याला काढून घ्यायचे. आता सगळे आप्पे काढून झाले की याच पद्धतीने आपल्याला दुसरी बॅच तयार करून घ्यायचे. तर सुरुवातीला तेल घालायचे, त्यानंतर आप्प्याचं मिश्रण साईडने टाकून घ्यायचे. आता पिठाचं मिश्रण टाकून झालं की झाकण ठेवून आपण हे आप्पे भाजून घेणार आहोत. तर आप्पे भाजते तोपर्यंत आपण आप्प्यांसोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी तयार करून घ्यायचे. तर सुरुवातीला मिक्सरच्या बाउलमध्ये भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे, अर्धा वाटी डाळवं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या. तर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरे, कढीपत्ता, 10 ते 12 पुदिन्याचे पानं, कोथिंबीर, 2 चमचे दही, पाणी. आता झाकण लावून मिक्सरला चटणी बारीक वाटून घ्यायचे. तर इथे बघा मी चटणी मिक्सरला बारीक वाटून घेतले. आता ही चटणी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. तर यामध्ये पाणी घालायचे. तर चटणी तुम्हाला किती पातळ हवी त्या अंदाजाने पाणी घालायचे. आता या चटणीसाठी आपल्याला तडका तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतले. यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, 2 सुक्या लाल मिरच्या घालायचे. त्याला मिक्स करून हा तडका आपल्याला चटणीवर टाकून एकत्र करायचा आहे. आता इथे आपली
आप्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी तयार झाले। आता इथे आपले आप्पे देखील एका साईडने भाजून झाले। आता याला पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला देखील आप्पे भाजून घ्यायचे। आता इथे मी सगळे आप्पे तयार करून घेतले आणि सोबतच शेंगदाण्याची चटणी देखील तयार आहेत। तर इथे बघू शकता अगदी मस्त आपले आप्पे तयार झाले आहेत। तर यामध्ये आपण पोहे घातल्यामुळे हे आप्पे खूप जास्त वेळ सॉफ्ट राहतात। आता इथे मस्त आपले मिश्र डाळीचे आप्पे तयार झाले आहेत। हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता। बनवायला खूप सोपे आहेत आणि अगदी पौष्टिक देखील आहेत। या पद्धतीने आप्पे तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।